आपला चॅप्टर नंबर 6 प्लांट वॉटर रिलेशन. ओके, प्लांट वॉटर रिलेशन आपण बघतोय. याच्यामध्ये काय सगळे टॉपिक रिलेटेड टॉपिक सगळे रेडी झालेले आहे. आपण फक्त 3 ते 4 टॉपिक एवढे घेणार आहे आपण. हे एका लेक्चर मध्ये दिले होते सगळे. ओके, आता बघू आपण प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. वॉटरची प्रॉपर्टी काय आहे? वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हेंट. वॉटर हा काय युनिव्हर्सल सॉल्व्हेंट आहे. ओके, इट कलरलेस, ऑर्डरलेस अँड टेस्टलेस. वॉटर काय असतं तुम्ही तुम्हाला माहिती आहे? वॉटर कलरलेस असतं, ऑर्डरलेस आणि टेस्टलेस असतं वॉटर. ओके, नंतर मोस्टली पीएच इज न्यूट्रल. वॉटरचा पीएच काय असतो? न्यूट्रल असतो. ऑलवेज वॉटर पीएच काय असतो? न्यूट्रल असतो. नंतर इट ऍक्ट एज बफर. त्यामध्ये काय यूज होतं? काय ऍक्ट करत होतो? बफर. इट हॅज स्पेसिफिक हीट ऑफ वेपरायझेशन. स्पेसिफिक हीट ऑफ वेपरायझेशन लागतं त्याच्यामध्ये. ओके, हाय हीट ऑफ फ्युजन होतं त्याच्यामध्ये. नंतर वॉटर हॅव ॲडेसिव्ह फोर्स अँड कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता ॲडेसिव्ह फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय होतं त्यांच्यामध्ये? ॲडेसिव्ह फोर्स म्हणजे काय? तुम्ही फिजिक्स मध्ये बघितलं असेल ते. ॲडेसिव्ह म्हणजे काय? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युलर ॲटॉम्स डिफरंट सबस्टन्स इज कॉल्ड एज ॲडेसिव्ह फोर्स. आणि कोहेसिव्ह फोर्स म्हणजे द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युलर ॲटॉम्स सेम सबस्टन्स इज कॉल्ड एज कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे मीनिंग आहे फिजिक्स मध्ये ते. आता नंतर काय आहे? इट अँप्युटेरिक इन नेचर सर्टन विथ अँड बेसिस. सर्टन विथ अँड बेसिस. अँप्युटेरिक नेचर असतं वॉटरचे. ओके, आपण बघू स्ट्रक्चर ऑफ वॉटर ॲब्झॉर्बिंग रिजन. आता वॉटर ॲब्झॉर्बिंग जे काही रूट आहे ना त्याचा आपण स्ट्रक्चर बघतोय. पण त्याच्या थोडंसं रूटचे इन्फॉर्मेशन बघू. तर रूट म्हणजे काय? रूट हॅव अ मेन फंक्शन टू ॲब्झॉर्ब वॉटर. रूटचं फंक्शन काय मेन? ते वॉटर ॲब्झॉर्ब करतं, तेवढंच काम त्याचं. म्हणजे काय? इपिफाइट्स ऑर्काइड ॲब्झॉर्ब वॉटर इन फॉर्म ऑफ water vapor by special tissue called as Wellman. ओके, सायंटिस्ट नाव कशी करत? काय म्हणतात याच्यामध्ये काय होतं? इपिथायलाइट ऑर्काइड ॲब्झॉर्ब वॉटर इन फॉर्म ऑफ वॉटर वेपर. वॉटर ॲब्झॉर्ब करतं इपिफाइट्स ना, हे वॉटर ॲब्झॉर्ब करतं. नंतर काय फॉर्म होतं? वॉटर वेपर. ते कोण काय फॉर्म होतं? वॉटर वेपर फॉर्म होते बाय स्पेशल टिश्यू. तो काय आहे? इपिफाइट्स काय स्पेशल टिश्यू आहे. तो काय करतो? वॉटर वेपर वॉटरला ॲब्झॉर्ब करतो आणि वॉटर वेपर त्याचा हे करतो, त्याला फॉर्म करतो, त्याचे वॉटर वेपर फॉर्म करतो ते. नंतर स्ट्रक्चर ऑफ रूट व्हेरियस रिजन. स्ट्रक्चर ऑफ रूट काय? व्हेरियस रिजन. आता आपण बघू स्ट्रक्चर ऑफ रूट. स्ट्रक्चर ऑफ रूट मध्ये एवढं काही विशेष नाही. जसं काय स्ट्रक्चर ऑफ रूट काढायचं असतं. रिजन ऑफ सेल म्युटेशन. रिजन आहे. रिजन ऑफ रूट हेअर. हे रूट हेअर आहे बघा इथे. आपलं रूट हेअर, रिजन ऑफ रूट हेअर. नंतर काय? रिजन ऑफ रूट कॅप तर काय? हे टोक म्हणजे रूट कॅप. नंतर काय? रिजन ऑफ इलॉंगेशन. ते रिजन ऑफ इलॉंगेशन होते इथे म्हणजे रूट मध्ये त्या. नंतर रिजन ऑफ सेल डिव्हिजन. इथे सेल डिव्हिजन होते रूटची. ओके, तर झाला हा पॉईंट आपला एवढा. परत एकदा एक्सप्लेन करतो तुमच्यासाठी मी. ते समजून परत लक्ष द्या. प्रॉपर्टी ऑफ वॉटर म्हणजे काय? वॉटर युनिव्हर्सल सॉल्व्हेंट आहे. तुम्हाला माहिती होती. नंतर इट कलरलेस, ऑर्डरलेस, टेस्टलेस. तो कलरलेस, ऑर्डरलेस आणि टेस्टलेस आहे. नंतर काय आहे? मोस्टली पीएच इज न्यूट्रल. पीएच कसं आहे? न्यूट्रल. तर इट ऍक्ट एज बफर. त्यात काय ऍक्ट होतं? बफर ऍक्ट होतं. इट हॅज स्पेसिफिक हीट ऑफ वेपरायझेशन. त्याच्यामध्ये काय? स्पेसिफिक हीट असते वेपरायझेशन मध्ये. वेपरायझेशन होतं आणि हाय हीट ऑफ फ्युजन होतं. वॉटर हॅव ॲडेसिव्ह फोर्स अँड कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तुम्हाला सांगितलं ॲडेसिव्ह फोर्स, कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय? ओके, इट अँप्युटेरिक इन नेचर. वॉटरचं अँप्युटेरिक नेचर असतं. स्ट्रक्चर ऑफ वॉटर ॲब्झॉर्बिंग रिजन. रूट हॅव रूटचं मेन फंक्शन काय? ॲब्झॉर्बिंग वॉटर. ओके, नंतर इपिफाइट्स काय करतं? इपिफाइट काय करतं? वॉटर ॲब्झॉर्ब करतं. ॲब्झॉर्ब केलं का त्याचं कशामध्ये? त्याला कशा फॉर्म करतं? वॉटर वेपरमध्ये फॉर्म करतं बाय त्या स्पेशल याचं काय? म्हणजे ते टिश्यू नाव काय? म्हणजे तो एक स्पेशल टिश्यू. इपिथॅलॅमस हा एक स्पेशल टिश्यू. त्याला आपण काय म्हणतो? व्हॅलमॅन. बरं का? हा एमसीक्यूसाठी तुम्हाला पॉईंट विचारू शकता. व्हॅलमॅन म्हणजे डायरेक्ट क्वेश्चन आहे त्याच्यावरती. खाली ऑप्शन होते व्हॅलमॅन. तुम्हाला द स्ट्रक्चर ऑफ रूट हॅव व्हेरियस रिजन. रिजन बघितलं आपण. रिजन ऑफ सेल म्युटेशन होते. इथं रिजन ऑफ रूट हेअर आहे. ओके, रिजन ऑफ रूट कॅप. रूट कॅप आहे त्याची. इलॉंगेशन ऑफ रूट ऑफ सेल डिव्हिजन. रिजन ऑफ इलॉंगेशन. रूटचं इलॉंगेशन होतं इथे काय? रूट रिजन ऑफ सेल डिव्हिजन. सेलचे डिव्हिजन होते इथे. ठीक. आता याच्यानंतर आपण दुसरा पार्ट बघू. हॅलो मित्रांनो, आपण आता बघतोय स्ट्रक्चर ऑफ आपण रूट स्ट्रक्चर बघितलं. आता रूट मधला आहे एक पॉईंट बाकी होता, तो इथे घेतला मी. ओनली रिजन ऑफ रूट हेअर ॲब्झॉर्ब वॉटर बिकॉज इट हॅज अ हायड्रोफिलिक कंपाऊंड. म्हणजे रिजन रूटचं जे काही रिजन आहे ते फक्त ते वॉटर ॲब्झॉर्ब करतो ना, तर ते ॲब्झॉर्ब करण्याच्या प्रोसेस आपण काय म्हणतो? हायड्रोफिलिक कंपाऊंड. म्हणजे त्याला एक नाव आहे हायड्रोफिलिक कंपाऊंड. दॅट इज सेलोजन 50. एक्झाम्पल दॅट सेलोजन 50.
आता स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर, तर रूटचं हेअर बघा. आधी काय बघितलं आपण, रूट बघितलं. ओके, आता काय बघतो आपण, रूट हेअर बघतो. रूटचा हेअर बघतोय. रूटचं हेअर काय असतं, रूट हेअर असतं प्लाझ्मा मेम्ब्रेन. काय असतं हा इथे दिसतं हे प्लाझ्मा मेम्ब्रेन. नंतर काय सेल वॉल, इथे टॉप टिप जे असतं त्याचं टोप ते सेल वॉल म्हणतात. नंतर काय सायटोप्लाझम, ही डॉट मध्ये सायटोप्लाझम. आणि इकडे काय व्हॅक्युलिओ. व्हॅक्युलिओ आपण डेफिनेशन बघितली बघितलं मागच्या याच्या आधीच्या व्हॅक्युलोची. ओके, व्हॅक्युलिओ. तर टाइप ऑफ वॉटर इन अ सॉइल. टाइप ऑफ वॉटरचे टाइप बघतोय आपण सॉइल मधली. ओके, पहिला टाइप आहे हायड्रोस्कोपिक वॉटर. हायड्रोस्कोपिक वॉटर कसं असतं, त्याच्यात काय असतं माहिती का, हे सॉइल पार्टिकल आहे. सॉइल पार्टिकल मध्ये डॉट दिसतंय ना, जे डॉट दिसतंय ते डॉट म्हणजे काय, वॉटर मॉलिक्यूल आहे. वॉटर मॉलिक्यूल. ओके, याच्यामध्ये असं हायड्रोस्कोपिक वॉटर मध्ये वॉटर मॉलिक्यूल असतात. सॉइल पार्टिकल मध्ये वॉटर मॉलिक्यूल असतात. ते आपण बघतोय. त्याच्यामध्ये काय असतं, वॉटर प्रेझेंट इनसाइड द सॉइल पार्टिकल. वॉटर प्रेझेंट इनसाइड द सॉइल पार्टिकल. सॉइल पार्टिकल मध्ये वॉटर प्रेझेंट इनसाइड सॉइल पार्टिकल. तर काय, वॉटर होल्ड इनसाइड सॉइल पार्टिकल बाय ॲडेसिव्ह अँड कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. वॉटर मध्ये काय असतं, ॲडेसिव्ह अँड कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्याच्यामध्ये. ॲडेसिव्ह अँड कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन तुम्ही फिजिक्स मध्ये बघितलं असेल. आपल्या फिजिक्स मध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये हे डेफिनेशन आहे. ॲडेसिव्ह फोर्स म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल ॲट विच डिफरंट सबस्टन्स, दिस इज कॉल्ड एज ॲडेसिव्ह फोर्स. आणि कोहेसिव्ह फोर्स म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल ॲट विच सेम सबस्टन्स, दिस इज कॉल्ड एज कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे त्यांच्यामध्ये डिफरन्स दाखवतो. हा या दोन मिनिंगचा डिफरन्स दाखवतो त्या वॉटर मॉलिक्यूल मधला आणि सॉइल पार्टिकल मधला. नो यूज बाय प्लांट. हे जे काही वॉटर आहे ना, सॉइल मॉलिक्यूल मध्ये वॉटर जे काही आहे ना, सॉइल पार्टिकल जे काही वॉटर आहे ना, ते वॉटर आपण यूज नाही करू शकत कशाला. ओके, आपण बघतोय कॅपिलरी वॉटर. ओके, कॅपिलरी वॉटर काय, सॉइल पार्टिकल आहे बघा. सॉइल पार्टिकल हे सॉइल पार्टिकल असताना सॉइल पार्टिकलचे म्हणजे एक असं खूप सॉइल पार्टिकल एकमेकांना अशी बंच असले ते त्यांच्यामधला जे काही वॉटर असतं ना, तेच बघतो आपण. सॉइल पार्टिकल त्यांच्यामध्ये डॉटर म्हणजे वॉटर येत आहे. त्यांच्यामध्ये काय इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो त्यांच्यामध्ये. ओके, तर काय, वॉटर प्रेझेंट बिटवीन सॉइल पार्टिकल. वॉटर प्रेझेंट हे सॉइल पार्टिकल मध्ये प्रेझेंट. म्हणजे प्रेझेंट इंटरमॉलिक्युलर स्पेस. ते दोघांमध्ये त्यांचे वॉटर आणि सॉइल पार्टिकल यांच्यामध्ये काय इंटरमॉलिक्युलर फोर्स स्पेस तयार होतो. दिस वॉटर इज युटिलाइज्ड बाय प्लांट. हे वॉटर आपण प्लांटसाठी यूज, दिस वॉटर युटिलाइज्ड बाय प्लांट. ते आपण प्लांटसाठी यूज करू शकतो. कसं, कारण म्हणजे खूप असं समजा असे सॉइलचे जे पार्टिकलच्या साईडला आहे ते, म्हणजे खूप असे सॉइलचे पार्टिकल त्यांच्या साईडला आजूबाजूला आहे वॉटर आहे, मग ते यूज होऊ शकतं. ओके, असं त्याचं म्हणणं आहे. प्लांटसाठी यूज होऊ शकते. नंतर काय, ग्रॅव्हिटेशनल वॉटर काय, इट प्रेझेंट व्हेरी डीप इनटू सॉइल. म्हणजे सॉइल पार्टिकल जे असतात, सॉइल पार्टिकल मध्ये खूप डीप मध्ये ना हे असतं, हे वॉटर असतं. म्हणजे समजा हे बघा, हा सॉइल पार्टिकल आहे ना, याच्यामध्ये आता हा सॉइल पार्टिकल, याच्यामध्ये अजून एका सॉइल पार्टिकल असेल, तर त्याच्या डीप मध्ये ते वॉटर प्रेझेंट असतं. त्याचा अर्थ म्हणजे डीप मध्ये म्हणजे काय, कॅनॉट इझिली युटिलाइज ते आपण इझिली युटिलाइज करू शकत नाही, कारण ते आधीच खूप डीप मध्ये असतं. याच्यातलंच आपण झालं तर होईल किंवा ते सांगते ते त्यातलं होऊ शकत नाही. ओके, परत एकदा सांगायचं करतो ते बघितलं आपण. काय, स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर बघतो आपण. स्ट्रक्चर ऑफ रूट बघितलं तुम्ही, तिथे काय असतं, व्हॅक्युलिओ असतो. नंतर सायटोप्लाझम, नंतर काय प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे साईडचं का, हे टिप म्हणजे काय, सेल वॉल आहे ही, आणि हे प्लाझ्मा मेम्ब्रेन सायटोप्लाझम. इथे काय डॉट म्हणजे सायटोप्लाझम. मित्रांनो, आपण बघतोय टाइप ऑफ वॉटर इन सॉइल. ओके, आता हे एक्सप्लेन केलं स्ट्रक्चर ऑफ रूट हे एक्सप्लेन केलं. आता डबल एक्सप्लेन करतो बघा, नीट ऐका. आता हायड्रोस्कोपिक वॉटर मध्ये काय होतं माहिती का, हे जे काही सॉइल पार्टिकल आहे ना, सॉइलचे पार्टिकल त्यांच्यामध्ये वॉटर असतं. एकदम म्हणजे स्मॉल पार्टिकल असते, वॉटरचे मॉलिक्यूल असतात. आता काय, वॉटर प्रेझेंट इनसाइड द सॉइल पार्टिकल मध्ये वॉटर प्रेझेंट नसतं. water hold inside soil particle by adhesive and cohesive force of attraction. Water inside particle, वॉटरच्या जे काही वॉटर इनसाइड जे काही पार्टिकल आहे, सॉइलचे पार्टिकल, तर त्यांच्यामध्ये ॲडेसिव्ह आणि कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. ॲडेसिव्ह आणि कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला मी सांगितलं जातं. ॲडेसिव्ह फोर्स म्हणजे काय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल ॲट विच डिफरंट सबस्टन्स, दिस इज कॉल्ड एज ॲडेसिव्ह फोर्स. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल ॲट विच सेम सबस्टन्स, दिस इज कॉल्ड एज कोहेसिव्ह फोर्स. ओके, हे फिजिक्स मध्ये तुम्हाला तुमचं चॅप्टर झाला समजा तुम्हाला. तर याच्यामध्ये पार्टिकल आणि सॉइल पार्टिकल आणि वॉटर मॉलिक्यूल मध्ये तेवढा डिफरन्स असतो त्यांचा.
आणि नॉट यूज बाय प्लांट, हे आपण प्लांट मध्ये यूज करू शकत नाही. हे वॉटर आपण प्लांट मध्ये यूज करू शकत नाही कारण ते आधी सॉइलच्या पार्टिकल मध्ये असतं. नंतर आपण बघतोय सेकंड टाइप बघतो आपण स्ट्रक्चर ऑफ फूड टेबलला. सेकंड टाइप बघतोय कॅपिलरी वॉटर. कॅपिलरी वॉटर म्हणजे काय माहिती का, सॉइलचे जे पार्टिकल असतात नाही का, समजा सॉइल पार्टिकल मध्ये वॉटर असतं, म्हणजे सॉइलचे पार्टिकलचे सराउंडिंग वॉटर असतं. इथे सॉइल पार्टिकल सराउंडिंग वॉटर त्यांचे वॉटर, आणि त्याच्यामध्ये काय होतं, इंटरव्हल फोर्स फॉर्म होतो त्यांच्यामध्ये, स्पेस होतो त्यांच्यामध्ये. ओके. नंतर काय, वॉटर प्रेझेंट बिटवीन सॉइल पार्टिकल. त्यांच्यामध्ये वॉटर प्रेझेंट कुठं असतं, सॉइल पार्टिकलच्या म्हणजे सराउंडिंगला असतं वॉटर प्रेझेंट. प्रेझेंट इंटरमॉलिक्युलर स्पेस होते त्यांच्यामध्ये, फॉर्म होते त्यांच्यामध्ये, म्हणजे असतो. नंतर काय, दिस वॉटर इज युटिलाइज बाय प्लांट. वॉटर आपण प्लांटसाठी यूज होऊ शकतो ते. नंतर बघतो ग्रॅव्हिटेशनल वॉटर काय, प्रेझेंट इन व्हेरी डीप इनटू सॉइल, म्हणजे सॉइलचे जो पार्टिकल असतो ना त्यांच्यामध्ये खूप डीपला असतं ते वॉटर प्रेझेंट असतं ते. म्हणजे इकडे बघा याच्यामध्ये हे जे काही सॉइल पार्टिकलच्या अजून याच्यामध्ये अजून काही पार्टिकल आहेत त्याच्या डीपमध्ये एकदम वॉटर असतं, ते वॉटर आपण यूज नाही करू शकतो, ते आपल्याला दिसणार पण नाही त्या गोष्टीमध्ये. ओके. नंतर प्रेझेंट इन व्हेरी डीप ऑफ इनटू सॉइल. नंतर काय, कॅनॉट इझिली युटिलाइज बाय प्लांट. आपण युटिलाइज पण करू शकत नाही आपण ते वॉटर. तिथं हा होता आपला चॅप्टर प्लांट वॉटर रिलेशन. की संपला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.